विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे, कारण कोणत्याही पक्षाने अतिरिक्त उमेदवार दिला नाही आणि त्यामुळे निवडणूक बिनविरोध होणार आहे असं दिसतं आणि त्यामुळे महाविकास आघाडीने सुद्धा केवळ एकच उमेदवार देऊ केलेला आहे। तसंच भाजप आणि शिवसेनेने सुद्धा अतिरिक्त उमेदवार दिलेला नाहीये। पाहुयात या संदर्भातली माहिती ग्राफिक्सच्या माध्यमातून। विधान परिषदेचे 9 शिलेदार आहेत, तर भाजपतर्फे प्रमोद जठार, माधवी नाईक, सुनील कर्जतकर, संजय भेंडे, विवेक कोल्हे यांना उमेदवारी आहे। तर शिवसेनेतर्फे बच्चू कडू आणि नीलम गोऱ्हे, तसंच राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जिशान सिद्दगी आणि उद्धव ठाकरे यांच्या गटातर्फे अंबादास दानवे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। आपण पाहतो आणि त्यामुळे आता ही निवडणूक जी आहे विधान परिषदेची ही बिनविरोधच होण्याची शक्यता आहे, कारण अतिरिक्त उमेदवार देण्यात आलेले नाहीयेत। संदीप राजगुळकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, त्यांच्याकडनं अपडेट जाणून घेऊयात। संदीप, ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे, अतिरिक्त उमेदवार कोणी दिलेले नाहीयेत, काय अपडेट्स आहेत या सगळ्या संदर्भात? आता तरी असं चित्र दिसतंय की ही निवडणूक पूर्णपणे बिनविरोध होणार आहे, कारण अतिरिक्त उमेदवार हा कुठल्याच राजकीय पक्षानं दिलेला नाही। भाजपनं जे 5 उमेदवार होते त्याप्रमाणे त्यांनी 5 उमेदवारांची उमेदवारी अर्ज आज भरले। एकनाथ शिंदे यांनी संदीप यांच्याशी संपर्क तुटलेला आहे, आपण पुन्हा संपर्क प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करू।